हाय, कशा आहात? मस्त मजेत. नाव वाजलेले आहे दुपारचे 12:30-1 वाजायला आलेला आहे. आणि इथे बघू शकता झाडं लावलेलं महत्त्व खरं सगळ्यांना आता कळत असेल. कारण आमच्या दारात म्हणाल तर कुणाच्याही दारात एवढे जास्त झाडं नाही आहेत. एक आमचं एक घर आणि पलीकडे म्हणलं तर उमेश भाऊजींचं एक घर तिथे आहे. 2च दारात असं झाडांची वगैरे ही आहे, सावली नाही. तर मग असं झाडांची सावली वगैरे जास्त आमच्या गल्लीत तरी नाहीच आहे. कारण झाडांचं महत्त्व खरंच आत्ता कळायला लागलेलं आहे. छान मस्त हवा वगैरे येते दारात बसलं तरी. असं तुम्हाला मी झाडं दाखवते माझी थोडीशी. इथं मी ना कारल्याची बिया टाकल्या होत्या, छान मस्त उगवून आलेल्या आहेत. गोकर्णाची वेल बघू शकता किती छान मस्त उंचावरती गेलेली आहे. छान मस्त याला सकाळी फुलं लागली होती. बाबांनी याची फुलं देवाला घातलेली आहेत. नंतर गवतीच्या मी काढून ठेवलेलं आहे. या झाडाचं नाव मी कालच ऐकलं होतं, पण आज मी विसरलेले आहे काय आहे या झाडाचं नाव. ब्रह्मकमळाची आधीची जी जुनी पानं होती ती मी कट करून टाकलीत. नवीन छान मस्त फुटलेली आहे. सगळ्यात भारी म्हणाल तर माझं कडीपत्ता झाड खरंच खूप छान आलेलं आहे. कधी कधी वाटतं त्याला माझीच दृष्ट लागेल, इतकं छान आलेलं आहे. घरातला सगळा पसारा वगैरे आवरलेला आहे. हे करण्यातच इतका वेळ जातो ना, बराचच वेळ जातो. आदर्श बाबूने आहे ना तेवढी सगळी खेळणी खाली काढून ठेवला होता. सगळा पसारा खाली काढून ठेवला होता. तो सगळा लवाजवा मी एकत्र केला आणि परत वरती तो बॉक्स सरकवला. इथे बघू शकतो तरी बेडरूममधला अजून बेडवरचा पसारा आहेच. मी मरू देता खरंच खूप कंटाळा आला म्हणून मी ठेवून दिलं ते. त्यानंतर किचनवरचं आवरलं होतं. सगळ्यात महत्त्वाचं होतं म्हणजे मला आज देवघर स्वच्छ करायचं होतं. कारण मागच्या वेळेस मला काही जमलं नाही, पॉसिबल झालं नाही देवघर स्वच्छ करणं. आज पाडवा आहे त्याच्यामुळे मला आज काही पण होऊ द्या, आज देवघर स्वच्छ करायचं. इथे होऊ शकतं, इथे सुद्धा आदर्श बाबूचा पसारा आहेच. हाय हाय करा, हाय हाय करा, हाय हाय कर की, हाय कर की, हाय. आदर्श बाबूला घेऊन चाललं दुकानला, कारण तांदूळ संपलेले आहेत, घरातले तांदूळ आणायचे आहेत. म्हणून मला तर घ्यायला कोण नाही म्हणून म्हणजे चल आपण दुकानला जाऊन येऊया पटकन. त्याआधी सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा म्हण. असा मार कधी खाल्लाय काय कोणी? असा मार रोज असते आम्हाला, रोज. त्याच्या पप्पांना आणि मी असा रोज मार खायचा म्हणे येता. ग परत एकदा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. सगळ्यांच्या घरी सेमच काय म्हणतात स्वयंपाक असणार आहे, किंवा पुरणपोळीचा जो स्वयंपाक असतो तो आज सगळ्यांच्या घरी ऑलमोस्ट असणार आहे. पण आमच्या घरात काय म्हणतात 2-2 करायला लागते. पोळ्या केल्या तरी चपात्या आम्हाला कराव्याच लागतात, कारण आजरीचे बाबा आणि काका पोळ्या खात नाहीत. त्यामुळे मला चपात्या परत करायला लागल्या. पोळ्या केल्यात, सगळं आवरलेलं आहे. बेसिक तयारी जी असते रात्रीच आम्ही करून ठेवली होती. काय म्हणतात पुरण तयार करून ठेवलं होतं रात्री. आमटीचा मसाला, बटाटे भाजीचा मसाला. त्या पोराचं मला रोज रोज मार खावा लागतो. लय मारते रोज रोज मला सारखं. चला, काय म्हणतात बेसिक तयारी जी आहे ती आम्ही रात्रीच करून ठेवली होती. जे की पुरण तयार करून ठेवलं होतं. आमटीचा मसाला आणि बटाटे भाजीचा मसाला असं सगळं रात्रीच तयार करून ठेवलं होतं. त्यामुळे सकाळी एवढी धावपळ नाही झाली. नुसतं उठून पोळ्या लाटायच्या होत्या. पीठ नको म्हणलं तर रात्रीचं मळून ठेवायला. सकाळी उठून मातीने पीठ वगैरे मळली, बटाटे भाजी सगळं स्वयंपाक त्यांनीच केलेले आहेत ऑलमोस्ट. पोळ्याचा स्वयंपाक जो असतो तर मी काही भानगड पडत नाही, आत्ती करतात. त्या पोळ्याचा स्वयंपाक रेग्युलर जो स्वयंपाक असतो तो माझ्याकडे असतो, मी करते. पण पोळ्याचा एखाद्या वेळेस स्वयंपाक असला तर त्याच करतात. तर कटाची आमटी खरंच खूप छान करतात त्या. म्हणून तुम्हीच करा. बटाटे भाजी पण छान करतात, त्यांनीच केलेला आहे. सगळा जो स्वयंपाक होता तो त्यांनी केलेला आहे. त्यामुळे स्वयंपाकाचा आज एवढा सगळ्याचा काय त्रास झालेला नाही. राहिलेलं आहे माझं एक काम, म्हणजे मला देवघर स्वच्छ करायचं आहे. आज पाडवा आहे आणि प्लस गुरुवार पण आहे, उपवास आहे माझा. मला देवघर स्वच्छ करायचं आहे. पण ह्या पोराला घ्यायला कोण नसल्यामुळे मला काही सुद्धा करता येणं झालेलं आहे. आता वाजलेलं आहे दुपारचं 1 वाजलेला आहे. आता एवढा उन्हाचं तर मी काय करू शकणार नाहीये, कारण भर उन्हाचं कसं देवपूजा करायची असं होते. त्यामुळे बघूया आता 4-5 वाजता संध्याकाळीच करणार, कारण हा तेव्हा झोपतोय पण तेव्हाच करावी लागणार आहे. इकडे बघू, चला चल चल, कुठे जायचंय काय माहित आहे पण चल. असं जायचंय असं, चला बाई आम्ही दुकानात जाऊन येतो तेवढं पहिलं. त्यानंतर मी दुकानला जाऊन आले, थोडंसं तांदूळ वगैरे घेऊन यायचे होते. अद्रक बाबूला जाऊन दुकानला घेऊन आले. आणि त्यानंतर मला आज जरा वेगळ्या पद्धतीने जरा वरीचा भात ट्राय करूया. आज गुरुवार होता, माझा उपवास होता. सगळं स्वयंपाक झाले पण मला स्वतःसाठीच करून खायचं म्हणलं, इतकं कंटाळा आला होता ना, नको नको वाटत होतं.
पण मला अख्खा दिवस अद्रक बरोबर असं काढण्यात काहीच अर्थ नाही, काहीतरी करून खायला हवं आहे. तर मी येताना दुकानात चिप्स वगैरे बघितले, पण एक पाकिट 50 रुपयाला होतं. असा विचार केला गपचूप जाऊन घरात आपण वरीचा भात करून खाल्ल्यावरती चालतं. पोट पण भरतं आणि सगळंच होतं. म्हणून मी काही त्यांना चिप्स वगैरे घेतले नाही. तर आदर्श बबूला तो मागितल्याशिवाय माझ्याकडे काही शांत बसणार नाही. आधीच खोय चाललेला आहे, खोकला आहे त्याला. तो काय माझ्याकडे मागितल्याशिवाय शांत बसणार नाही. म्हणून मी ते कॅन्सल केलं आणि गपचूप येऊन घरात वरीचा भात करूया म्हणलं. तर काय म्हणतात, दरवेळेस ना मी बटाट्याचे असे काप करून टाकते. ह्यावेळेस म्हणलं जरा किस करून टाकूया, बघूया कसा होतो वरीचा भात. कारण काप कसे सगळं एक साईडला होतात आणि जर असं किस करून टाकला तर तो पूर्ण काय म्हणतात भातात आपल्या मिक्स होऊन जाईल. म्हणून म्हणलं अशा पद्धतीने एकदा करून बघावं. तेल आधी टाकला, त्यात मिरच्या आणि बटाट्याचा खीस टाकला, दोन्ही तेला छान मस्त परतवून घेते. माझ्यासारखी तुम्हालाही सवय आहे का सांगा, एक काम करताना दुसरं कामही करायचं. हे नळ एक आदराज बाबाची कधी बदलतात काय माहीत नाही मला. तो किती दिवस झाला टीप 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 नळ करतोय. घरात तर आमच्या सगळा असताना आम्ही काहीच करू शकत नाही, अशी कंडिशन आमची झालेली आहे. त्यांना मी रोज सांगते, अहो हा नळ बदला, नळ बदला. लय सारखं टिप टिप करतोय, किती जोरात दाबून बंद केला तरी पण तो टिप टिप करतोय. तरी काय हो म्हणतात, मागवलाय मी नळ, कधी येणार आहे, कधी येणार आहे काय माहीत नाही आम्हाला, पण तो नळ येणार आहे असं तर म्हणलेत मला. घरातच काय म्हणतात ना, हव्याला स्वतःचे केस कापायला वेळ नसतो ना, त्यातली गत आमची झालेली आहे. आदराच्या पप्पांना सगळ्यांना द्यायला टाईम आहे, पण घरात एक नळ बसवा म्हणताना त्यांना टाईम नाही. त्या दिवशी पण ते वरचं आमच्या प्लंबिंगचं काम निघलं होतं. वरच्यानं आपल्या टाकीचा हॉल असतो तो मोडला होता. मग त्यावेळेस प्लंबर आले होते. मी त्यांना सांगितलं तरी, अहो ते आले तोपर्यंत आपलं हे पण काम करून घ्यायला लागलेच. तर मला म्हणे नको आता थांब जरा, नळ मागवलाय मी, तो नळ येऊ दे मग आपण करूया. ते राहिलंच. ते अजून येतोय नळ आणि अजून आम्ही बसवतोय. असो, त्यानंतर काय म्हणतात, मी ह्याच्यात थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि हळद टाकलेली आहे. मला हळद टाकल्यावरती खरं सांगते, वरचा भात जो आहे तो आवडतो. विदाऊट हळदी मला असं पांढरा भात म्हणलं तर माझी खाण्याची इच्छा होत नाही. म्हणून मी थोडीशी हळद टाकते. इथे बघू शकता साहेबांना आमच्या गडबड किती झालेली आहे बघा. मला वरती घे, तू मला दाखव. आता 2 धपाटे दिलेले आहेत त्याला मी, तरी पण त्याला ऐकायला तयार नाही आहे. तो मला वर उचलून घे, एवढंच त्याचं मत असतं. मला वाटतं नव्हतं की असा वरीचा भात केला तर म्हणजे असं छान होईल, पण छान झालेला आहे. मी खरं तर ॲक्च्युअलची बटाट्याची छोटे छोटे काप करून टाकते, पण यावेळेस मला केस करून टाकूया, बघूया कसा लागतोय. खरंच खूप छान झालेला आहे. गुरुवार असल्यामुळे उपवास आहे. मागच्यांचा स्वयंपाक झालेला आहे. मला स्वतःला करून खायचं तुला कंटाळा आला होता, नको वाटत होतं. तर अधिराज वाघमारे नको 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 असं चला, रविवारीचा भात खातो मी चालेल आहे. व्हिडिओचा एंड मी इथंच करते. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत अनेकदा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा. ह्या गुढीपाडव्याला स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू दे, ही स्वामीचरणी आजची प्रार्थना असेल. तोपर्यंत बाय बाय.